नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक, तो म्हणजे वर्णमाला। मराठी व्याकरणाची सुरुवात जर करायची झाली तर आपल्याला ती वर्णमालेपासूनच करावी लागते। वर्णमाला हा घटक प्रत्येक परीक्षेसाठी 1 ते 2 मार्कासाठी येतो आणि हा घटक आपल्याला आल्याशिवाय आपण मराठी व्याकरण शिकू शकणार नाही। सो चला तर मग सुरुवात करूया मराठी वर्णमालेला। वर्णमाला शिकण्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे लिपी म्हणजे काय। तर लिपी हा शब्द कुठून आला, तर लिपी हा शब्द लीप या धातूपासून आला आहे। कोणता धातू? लीप। लीप हा शब्द लीप या धातूपासून आला आहे। मग लेखन म्हणजे काय? लेखन, लीप म्हणजे सारवणे। लीप म्हणजे काय? तर सारवणे। आणि लेखन म्हणजे काय? तर लेखन म्हणजे आपण शाईने कागदावर लिंपतो, म्हणजेच या लिंपण्याच्या सारवण्याच्या पद्धतीला लिपी असे म्हटलं गेलेलं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे का मराठी भाषा ही कोणत्या लिपीतून आली आहे रे? मराठी भाषा ही आली आहे देवनागरी लिपीतून। कोणती लिपी? देवनागरी। हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे। देवनागरी लिपीमधून मराठी भाषा ही आली आहे, किंवा आपण जी मराठी भाषा लिहितो ती देवनागरी या लिपीमध्ये लिहितो। ही लिपी आर्यांनी आपल्याकडे आणली। आर्य आपल्यासाठी देव होते। हे ज्या नगरीत राहायचे तिला देवनगरी म्हटले जायचे आणि देवनगरीत वापरली जाणारी लिपी म्हणून देवनागरी लिपी असं म्हटलं जातं। देवनागरी लिपी याला आपण बाळबोध आदर्श लिपी असे सुद्धा म्हणतो। ही 2 उपनावे लक्षात ठेवायची आहेत आपल्याला। कोणती लिपी? देवनागरी लिपीलाच बाळबोध आणि आदर्श लिपी असं सुद्धा म्हटलं जातं। हे जे वाक्य आहे ते MPSCच्या एका परीक्षेमध्ये मल्टीलायनर स्वरूपामध्ये जो प्रश्न येतो त्यावेळी येऊन गेलेलं आहे। सो लक्षात ठेवा, देवनागरी लिपीला आपण बाळबोध किंवा आदर्श असे सुद्धा म्हणतो। आता देवनागरी लिपीचे काही नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत बरं का। त्यातला पहिला नियम आहे, देवनागरी लिपीचे लिखाण डावीकडून उजवीकडे केले जाते। लिखाण कसं केलं जातं आपल्या लिपीचं? डावीकडून उजवीकडे। महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्हाला जर नोट करायचं असेल तर नोट सुद्धा करू शकता, डावीकडून उजवीकडे। दुसरा नियम आहे, देवनागरी लिपीमध्ये एका ध्वनीसाठी एकच चिन्ह वापरलं जातं। एका ध्वनीसाठी एकच चिन्ह। आणि देवनागरी लिपीतील प्रत्येक ध्वनी एकच अर्थ व्यक्त करतो। एकच अर्थ व्यक्त करतो। हे 3 नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत। कोणत्या तरी एक्झाममध्ये हा जो पहिला नियम आहे तो डावीकडून उजवीकडे देवनागरी लिपी ही लिहिली जाते, हे बऱ्याच एक्झाममध्ये येऊन गेलेले सुद्धा आहे। देवनागरी लिपीचे काही नियम पाहून झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे व्याकरण म्हणजे काय। त्याच्या आधी आपण पाहूया व्याकरणाची फोड कशी असते। व्याकरण या शब्दाची फोड कशी केली जाते। तर बघा, वी अधिक आ अधिक कृ म्हणजेच काय, तर व्या। हे वी अधिक आ म्हणजे व्या आणि कृचा आहे करण म्हणजेच व्याकरण। हा संधिपोळीचा प्रकार आहे जो की आपल्याला नंतर संधी या टॉपिकमध्ये शिकायचा आहे। पण व्याकरण या शब्दाची फोड ही अशी केलेली आहे। व्याकरणाची व्याख्या मराठीतील एक प्रसिद्ध व्याकरणकार आहेत दामले यांनी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय अशी व्याख्या केलेली आहे। दामलेंनी मराठी व्याकरणाची व्याख्या जी केलेली आहे ती काय केलेली आहे? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे
व्याकरण होय. पतंजलीनुसार शब्दानुशासन म्हणजे व्याकरण ही व्याख्या केलेली गेली आहे. मराठी व्याकरणामधील पहिला ग्रंथ विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये मराठी भाषेतील मराठी व्याकरणातील पहिला ग्रंथ द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या नावाने लिहिला. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. काही हे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतात. जर स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर हे फॅक्ट्स तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, दादोबांना आपण मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतो. दादोबा कोण? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आपण काय म्हणतो? मराठी भाषेचे पाणिनी. परत नाव सांगतो, रिकॉल करा परत एकदा. दादोबा पांडुरंग तडखरकर. दादोबा पांडुरंग तरखडकर कोण आहे ते? मराठी भाषेचे पाणिनी. जाण्याच्या आधी आपण काही व्याख्या पाहूया. व्याकरणामध्ये जर तुम्हाला वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य हे कसे तयार होतात हे जर पुढे जायचं असेल तर आपल्याला या काही 4 व्याख्या पाहाव्या लागतील. तर सर्वात आधी पाहूया आपण वर्ण म्हणजे काय. वर्णाची व्याख्या काय आहे? तर तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळ ध्वनीस वर्ण असे म्हणतात. तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळ ध्वनीस वर्ण असे म्हणतात. वर्ण हा नेहमी एकटाच असतो, त्याचे विभाजन किंवा फोड करता येत नाही. वर्ण कसा असतो? नेहमी एकटाच असतो आणि त्याचं विभाजन किंवा त्याची फोड ही आपल्याला करता येत नाही. दुसरी व्याख्या आहे अक्षर. अक्षर म्हणजे काय? तर तोंडावाटे उच्चारला जाणारा मूळ ध्वनी ज्या सांकेतिक चिन्हाने लिहून ठेवला जातो त्यास अक्षर असे म्हणतात. अक्षर कशाला म्हणतात? जे आपण तोंडाने शब्द किंवा वर्ण उच्चारतो किंवा जे आपण तोंडातून ध्वनी काढतो आणि ते आपण ज्या सांकेतिक चिन्हाने दर्शवतो, ज्या सांकेतिक चिन्हाने लिहितो त्याला आपण अक्षर असे म्हणतो. सांकेतिक चिन्हाने लिहिला जाणारा ध्वनी म्हणजे अक्षर. लिहिला जाणारा ध्वनी. पुढे आहे शब्द. शब्द म्हणजे काय? तर विशिष्ट क्रमाने केलेली अक्षरांची रचना आणि ज्या अक्षरांच्या रचनेला अर्थ प्राप्त आहे त्यास आपण शब्द असे म्हणतो. विशिष्ट क्रमाने केलेली अक्षरांची रचना आणि ज्याला अर्थ प्राप्त आहे अशा अर्थ प्राप्त असणाऱ्या अक्षरांच्या रचनेला शब्द असे म्हणतात. यालाच आपण असे म्हणू शकतो की अर्थपूर्ण अक्षर समूहाला आपण शब्द असे म्हणतो. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे काय? तर शब्द. उदाहरण बघायला गेलं तर याचं उदाहरण आपल्याला बघता येईल. कमल. कमल. बघा अर्थपूर्ण अक्षर आलेत. कमल. 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 पुढे आहे वाक्य. विशिष्ट क्रमाने केलेली शब्दांची रचना ज्याला अर्थ प्राप्त आहे त्यास आपण वाक्य असे म्हणतो. बघा वर्णातून निर्माण झाले अक्षर, अक्षरातून निर्माण झाले शब्द आणि शब्दातून निर्माण होतं वाक्य. विशिष्ट क्रमाने केलेली शब्दांची रचना ज्याला अर्थ प्राप्त आहे त्यास वाक्य असे म्हणतात. म्हणजेच बोलण्याला वाक्य असे म्हणतात. पूर्ण अर्थाचे बोलणे. याचं उदाहरण पाहायला गेलो तर आपल्याला पाहता येईल वाक्य तुम्हाला लिहिता येईल. जसं की कमल इकडे बघ. अशी काही उदाहरणं तुम्हाला बघता येतील. चला तर मग याच्या पुढे आपल्याला पाहायचं आहे वर्णमाला. वर्णविचार जे की आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला लेक्चर नक्कीच आवडलं असेल मी अशी आशा बाळगतो.
नक्कीच माझ्या चॅनलला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. दररोज आपण नवीन नवीन व्याकरणातील काही संकल्पना पाहणार आहोत. त्या नक्कीच तुम्हाला आवडतील आणि व्याकरण तुम्हाला सहज सोप्या रीतीने कसं शिकता येईल, मला ते शिकवता येईल याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.